विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। विदर्भात गोंदिया जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठी घट। गोंदियामध्ये हंगामातील सर्वात कमी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। थंडीचा जोर आणखी वाढणार। नागपुरात निवृत्त बँक व्यवस्थापकासह चौघांना 1,75,00,000चा गंडा। मोबाईलवर पाठवलेल्या लिंकद्वारे आरोपीने खात्यातील पैसे पळवले। सायबर पोलिसांकडून तपास सुरू। हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात अवैध होर्डिंग्समधील शुभेच्छुकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका। प्रत्येकी 5 लाखांची नोटीस देणार। अवनमान आणि फौजदारी कारवाईची ही टांगती तलवार। नाशिक मनपाच्या हरकतींवरील सुनावणीसाठी 952 मतदारांना महापालिकेकडून नोटिसा। नव्यानं सुधारित अंतिम मतदार यादी तयार करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात। वाशिमच्या कारंजा तालुक्यात भरधाव कार आणि पिकअपचा भीषण अपघात। 2 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण जखमी। उपचारासाठी जखमींना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं। परभणीमध्ये आजही तापमान 6 अंश खाली। तापमान खालावल्यानं नागरिकांचे हाल। पुढील काही दिवस तापमानामध्ये घट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक। सर्वच विभागांच्या प्रमुखांची बैठक घेत आढावा। मेश्राम यांच्याकडून क्रीडा विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त। जळगाव सटाणा तालुक्यामध्ये चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ चोपड्यामध्ये संत सेना महाराज नाभिक समाजाच्या वतीनं आंदोलन। तहसील कार्यालयामध्ये मूक पायी चालत तहसीलदारांना निवेदन। 10 वर्षीय बालिकेवर 70 वर्षाच्या नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप आमने सामने। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे भाजप माजी आमदार नरेंद्र पवारांमध्ये जुंपली। महापालिका निवडणुकीमधील जागा वाटपावरून दोघांमध्ये जुंपली। लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात। 30 जानेवारीपासून करणार उपोषण। मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र। विधेयक मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नसल्यानं उपोषणाची तयारी। तपोवन वृक्षतोडीला सुद्धा विरोध दर्शवला। नाशिक शहरामध्ये 1270 झाडांवर कुऱ्हाड। नाशिक महापालिकेचे अधिकृत स्पष्टीकरण। 4 नव्या बलनिस्सारण केंद्रासाठी वृक्षतोड। वृक्षतोडीचा वाद आणखी चिघळण्याचे चिन्ह। शरद पवारांचा आज वाढदिवस। अभिष्ट चिंतन सोहळा। वायवी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती। मंत्री पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे सकाळी 11 वाजता गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंच्या समाधीवर अभिवादन करण्यासाठी येणार। राज्यातील 17 शहरं महाबळेश्वरपेक्षाही थंड। उत्तर भारतामधून दक्षिण भारताकडे गार वारे वाहण्यास सुरुवात। राज्यभरातील अनेक शहरांचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास। घोडबंदरवर आजपासून 3 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद। गायमुख ते फाउंटन दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात। प्रवाशांसाठी पर्यायी मार्गांची अवस्था। पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेचा विस्तार करण्यात येणार। नव्या वर्षामध्ये धीम्या मार्गावर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यांच्या सेवेचा विस्तार होणार। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वांद्रे स्थानकापर्यंत ही लोकल उपलब्ध होणार।